तर नमस्कार मंडळी, मी आहे आलोक आणि आलोक फ्रेम्स चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. 2-3 दिवस झालं मी चॅनलवरती ॲक्टिव्ह नाही आहे, कारण मी सतत कंटिन्युअस ट्रॅव्हलिंगमध्ये आहे. माझं जॉबचं चालू आहे, त्याच्यामुळं माझी जॉब एका ठिकाणी आहे, त्याच्यामुळं मला एका ठिकाणी माझ्या गावावरून त्या ठिकाणी मला रिलोकेट व्हावं लागलं. तिथं पी-जी वगैरे शोधावे लागले, सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. त्याच्यानंतर आज मी सेटल डाऊन झालेलो आहे. सो आज मी रिव्ह्यू जो आहे तो आपल्या चॅनलसाठी आणि आपल्या व्ह्यूअर्ससाठी आज रेकॉर्ड करतोय. खरं तर खूप गोष्टी बोलायच्या राहिलेल्या आहेत. दिव्याच्या एलिमिनेशनपासून ते भाऊच्या धक्क्यापासून सगळ्या गोष्टी बोलायच्या राहिलेल्या आहेत. त्या गोष्टी सध्या मी शॉर्टमध्ये ठेवतो, कारण नवीन आठवडा चालू झाला आहे आणि नवीन आठवडा चालू झाल्यामुळे आपल्याला नवीन गोष्टी म्हणजे तुम्हाला रिव्ह्यू सांगायला पाहिजे. तत्पूर्वी दिव्याच्या एलिमिनेशनबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर दिव्याचं एलिमिनेशन हे जे होतं काही जणांना फेअर वाटू शकतं, काही जणांना अनफेअर वाटू शकतं. सो माझं जे मत आहे ते म्हणजे मराठी बिग बॉसला जर आपण लक्षात घेतलं, बिग बॉस मराठीला, तर हे जे दिव्याने धमकी दिली होती ते रूलमध्ये होतं आणि रूल मोडल्यामुळे तिला घराच्या बाहेर काढण्यात आलं होतं. हे फेअर आहे. जर तुम्ही याचा विचार कराल बिग बॉस हिंदीच्या लेवलचा, हिंदीमध्ये मारायच्या धमक्या होतात, मारून टाकण्याच्या सगळ्या धमक्या होतात, इवन गळ्याला पकडून मारलं जातं तरी बिग बॉस त्यांना घराच्या बाहेर काढत नाही. हिंदी बिग बॉसची गोष्ट वेगळी आहे, मराठी बिग बॉसची गोष्ट वेगळी आहे. त्याच्यामुळे इन्स्टावरती रील्स पण येत आहेत, यूट्यूबवरती शॉर्ट्स पण येत आहेत की बिग बॉस हिंदीमध्ये अशा गोष्टी चालू म्हणजे धमक्या दिल्या जातात तरी लोकांना बाहेर काढलं जात नाही आणि मराठीमध्ये बाहेर काढलं जातं. त्याचं उत्तर एकच आहे की मराठीचे रूल्स वेगळे आहेत आणि हिंदीचे रूल्स वेगळे आहेत. हिंदीमध्ये कोणाला जरी मारलं तरी घरात वापस घेतलं जातं. तर तुम्हाला बिग बॉस 17 जर तुम्हाला माहिती असेल तर अभिषेकने चापट मारलं होतं समर्थला जोरात, इन्स्टिगेशनमध्येच. तर त्याला घराच्या बाहेर काढण्यात आलं, पण पब्लिक खूप क्रेझी होती अभिषेकच्या पाठीमागं, पागल होती, त्याच्यामुळं त्याला वापस घेण्यात आलं शोचा विचार करून, TRPचा विचार करून. आणि असं त्याला देण्यात आलं की हे इन्स्टिगेशन होतं, इन्स्टिगेट खूप जास्त करत होता समोर. इन्स्टिगेट करण्याचा शो आहे, तुम्ही शोज बनवला इन्स्टिगेट करून भांडणं करायसाठी. पण ते जे होतं ते व्ह्यूअर्सच्या चॉईसनुसार अभिषेकला परत घरात पाठवण्यात आलं. हा झाला. अर्चनाचा मुद्दा होता. अर्चनाने चापट मारून बाहेर केली होती, पण सलमान खानने असं म्हटले की शिव ठाकरेने जे आहे ते अर्चनाला कंगना रनौतवरून गोष्टी चिडवल्या होत्या. कंगना रनौत, प्रियंका गांधी, सोनिया गांधी, कुठली तर गांधी आहे ती गांधी, तर त्या ज्या गांधी आहेत तर त्याची ती जे आहे ती हे होती, म्हणजे त्यांच्या पार्टीमध्ये ती होती. प्रियंका गांधी, प्रियंका गांधींच्या पार्टीमध्ये ती होती. तर काय झालं की म्हणजे शिव ठाकरे तिला सतत चिडवत होता या गोष्टीवरून त्या गोष्टीवरून, असं तसं, दीदी बचाएगी, दीदी ये करेगी, दीदी ये, असं काहीतरी बोलत होता. सो ती इन्स्टिगेट होऊन तिने चापट मारली होती की मेरे दीदी के बारे में कुछ मत बोला, असं म्हणून. सो या गोष्टी झाल्या होत्या, म्हणून सलमान खानने तिला वापसमध्ये पाठवलं की तुझी काही चूक नाही बाई, तुला बाहेरच्या गोष्टीमुळे इन्स्टिगेट करण्यात आलं होतं, म्हणून तुला आम्ही घरात वापस पाठवतो. सो हा बिग बॉसचा रूल वेगळे आहेत, मराठीचे रूल वेगळे आहेत. सो मराठीच्या रूलप्रमाणे दिव्या जी आहे ती घराच्या बाहेर म्हणजे जे झालं इव्हिक्शन ते फेअर होतं इव्हिक्शन. सो याच्यामध्ये काही जणांना फेअर अनफेअर वाटू शकतं, कारण दिव्याचे चाहते पण भरपूर आहेत. दिव्या जसं बाहेर बोलते तसंच ती घरामध्ये बोलण्याचा प्रयत्न तिने केला, पण ती फसली, कारण तिला नंतर कव्हरअप करता आलं नाही बाकीच्यांसारखं आणि अशा गोष्टी झाल्या. ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर भाऊच्या धक्क्यावरती मला अपेक्षा होती की रितेश भाऊ जे आहेत ते रुचिताचा जो टॉपिक आहे त्याच्यावरती बोलतील की तुम्ही ज्या गोष्टी बोलल्या होत्या, तुम्ही तुमच्या तोंडातून शब्द काढले होते की तुम्ही असं बोललायत आणि नंतर तुम्ही नाही म्हणताय म्हणून, पण ते नाही झालं. रितेश भाऊंनी काहीच त्याच्यावरती टिप्पणी नाही केली, फक्त घराला एकच सांगितलं की कोणाच्या दुसऱ्याच्या बोलण्यावर तुम्ही ऐकू नका, असं नका करू, तसं नका करू म्हणून. ते मॅटर तिथंच थंड केला गेला आणि ओमकार राऊत जो आहे तो एलिमिनेट झालेला आहे. कमी वोट त्याला पडलेले आहेत. या आठवड्यामध्ये 2 इव्हिक्शन झाले. दुसरा इव्हिक्शनमध्ये आयुष होता, बट दिव्या बाहेर गेल्यामुळे आयुष वाचला, त्याच्यामुळे आयुषला घरात ठेवण्यात आलं, त्याला सेकंड चान्स देण्यात आला. आणि आता राखी सावंत जी बिग बॉसच्या शोमध्ये एंट्री झालेली आहे. सो एंट्री तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही सांगा. आणि आजच्या एपिसोडची जी स्टार्टिंग होते
ती स्टार्टिंग या गोष्टीनं होते की पहिल्यांदा तर प्रभूला मॅनिप्युलेट केलेलं आहे विशालने तिची टोळी जॉईन करण्यासाठी, आणि प्रभूने सक्सेसफुली प्रभू झालाय आणि प्रभूने टोळी जॉईन केलेली आहे. इकडे दुसरा एक अतिशय गमतीदार खेळ रंगत होतो, म्हणजे अनुश्री टोळी सोडून जाण्याचं नाटक करते बाकीच्या सदस्यांसोबत, पण विशाल मास्टरमाइंड या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे आहे. विशालने त्याला आयडिया दिलेली अनुश्रीला, बट अनुश्री जेव्हा तिकडे जाऊन बोलत असते तेव्हा रुचिताच्या कानामध्ये विशाल सांगतो असा की अनुश्रीचा असा प्लॅन असू शकतो की मला वाईट बोलायचंय, माझ्याबद्दल वाईट बोलायचं तिकडे जाऊन आणि त्यांचं वोट घेऊन तिला कॅप्टन व्हायचं, असं ती करू शकते आणि मला इकडे येऊन सांगू शकते की मी नाटक करते. म्हणजे अनुश्रीने विशालला एक सांगितलेलं आहे की मी नाटक करते, मला यांची मजा घ्यायची आणि ऐन टायमाला ह्यांना मला डसायचं, धोका द्यायचा, असं झालेलं आहे. पण अनुश्रीला हे कळायला पाहिजे की विशाल त्याच्यासोबत नाहीये, सोबत असण्याचा नाटक करतो, मास्टरमाइंड आहे तो, गेम कसं खेळायचं त्याला माहिती आहे, ऑब्व्हियसली त्याला माहिती आहे गेम कसा खेळायचा. सो अशा गोष्टी आजच्या एपिसोडमध्ये झाल्या. ही तर गोष्ट झाली त्या ह्याची, प्रभूला इकडे आणण्याची, परत अनुश्रीला डबल गेम खेळवण्याची. त्याच्यानंतर जेव्हा ती तन्वीसोबत बोलत बसते तर तन्वीला शक येतो, तन्वीला डोका आहे, तन्वीला शक येतो, तन्वी बोलून दाखवते अनुश्रीला असा तर तुझा गेम नाही, माझ्यासमोर येऊन वाईट बोलायचं, असं करायचं तसं करायचं, आणि तिकडून रुचिताला कॅप्टन बनवायचं. म्हणून त्यांचा गेम तसा नव्हता कॅप्टन बनवायचा, असा गेम होता की ऐन टायमाला डसायचं. हा गेम आहे अनुश्रीचा सध्या तर. सो तसं झालं. त्याच्यानंतर तर राखी सावंतची एंट्री शोमध्ये झाली आणि शोला 4 चांद तर आजच्या एपिसोडपासूनच लागलेले आहेत, कारण एपिसोड बघायला मला तर मजा आली आणि ती आल्यापासून तिने एंटरटेनमेंट चालू केलेले आहे, तिचे डबल मिनिंग चालू केलेली आहे, तिचं जोक्स, तिचे कॉमेडी, सगळ्या गोष्टी तिने चालू केलेल्या आहेत. आणि स्पेशल तिला एक टास्क देण्यात आला, 2 जोड्याला बोलवण्यात आलं आणि कोण आहे अपात्र कोण आहे पात्र या सगळ्यामध्ये तिला चूज करायचं होतं. तर तिने प्राजक्ता आणि अनुश्रीमध्ये अनुश्रीला कॅप्टन्सी दिली, परत उमेदवार बनवलं. त्याच्यानंतर सागर कारंडे आणि कोण होता राकेश बापट यांच्यामध्ये तिने सागर कारंडेला चूज केलं, प्रभूला चूज केलं, परत रोशनला चूज केलं. रोशनला तर ऑटोमॅटिकच मिळालं, कारण आयुष म्हणला की मला कॅप्टन व्हायचंच नाहीये बिग बॉस, त्याच्यामुळे बिग बॉस आयुषला बोलले की तुम्हाला तर गेमच दाखवायचं नाहीये, लोक तुम्हाला बघायला उत्सुक आहेत तरी तुम्ही असं करताय, लोक सकाळचं काम पटकन आवरून सगळ्या गोष्टी करून तुम्हाला बघायला येतात, तुम्ही काय करताय, तुम्ही असं करताय. सो बिग बॉसने त्याला टाइमच दिला नाही आणि त्याला बाहेर काढलं आणि असे कॅप्टन्सीचे कंटेंडर झाले. यांच्यापैकी कोणाला कॅप्टनशिप मिळते आणि राखी सावंत काय काय गोष्टी या शोमध्ये करणार आहे हे सगळं आपल्याला बिग बॉसच्या एपिसोडमध्ये डेली आपल्याला बघायला मिळतं. आणि अशाच एक अपडेटसाठी, रिव्ह्यूसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या बिग बॉसच्या फॅन असलेल्या मित्रमैत्रिणींसोबत, त्यांना पण हे अपडेट्स कळायला पाहिजेत. आणि आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडच्या अपडेटसाठी. जय महाराष्ट्र.